गुड मॉर्निंग एव्हरीवन. ढेबेवाडी पीठाच्या शिष्यवृत्ती ऑनलाईन तासिका मार्गदर्शन वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी स्वाती संदीप पाटील, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेबेवाडी. आज इंग्रजी विषयाच्या तासिकेमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते आणि आपल्या इंग्रजी विषयातील काही ज्या प्रश्नांवर आपण आज चर्चा करणार आहोत त्याबद्दल थोडंसं बोलते. गेल्या वेळच्या तासिकेमध्ये आपण ऑफलाईन ज्या सराव चाचण्या होतात त्या सराव चाचण्यांमधील चाचणी क्रमांक 1 ते 5 या विषयांचा अभ्यास केला होता आणि त्यातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा अवघड वाटणारे प्रश्न आहेत यावर चर्चा केली होती. तसंच आजही आपण जे काही ज्ञानाकलनासंदर्भात ज्ञानदीपच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यातील किंवा ऑनलाईन जे आपण टेस्ट सोडवतो त्यामधील काही प्रश्न किंवा त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील अशा प्रश्नांवर आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम बघा, मी स्क्रीन शेअर केलेली दिसत असेल तुम्हाला. तर गेल्या वेळी पण मी पहिला पॅसेजचाच प्रश्न घेतला होता. त्याला कारण हे आहे की पॅसेजवर आधारित जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ते प्रश्न 2 किंवा 3 मोस्टली 3 असतात आणि मग आपण पहिला प्रश्न सोडवतो, दुसरा तिसरा कशाशी रिलेटेड आहे लक्षात येत नाही. मग अशा वेळेस इथे पॅसेज रीड करण्यापूर्वी तो प्रश्न क्रमांक किती आहे हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पहा आता इथं जो पहिला टॉपिक आहे 1 ते 3 1 to 3 असं मुद्दा दिलेला आहे. म्हणजे ह्या पॅसेजवर पहिले 3 प्रश्न असणार आहेत ते या पॅसेजवर आधारित असणार. त्याची प्रश्नांची उत्तरंही या पॅसेजमध्येच इन्क्लूड असणार आहेत. 1 to 3 रीड द फॉलोइंग पॅसेज अँड ॲन्सर द क्वेश्चन्स. आता परिचय छोटा असेल तर आपण पहिल्यांदा रीड करायचा, नसेल तर खूप मोठा असेल तर डायरेक्ट प्रश्न वाचायचे, त्यातील पर्याय क्रमांक पाहायचे आणि त्याच्याशी रिलेटेड कुठे शब्द आलेला आहे का त्या पॅसेजमध्ये याचा अभ्यास करायचा. आणि इथं आता पाहिलं तर बघा, फक्त 4 ओळीचाच परिच्छेद आहे. त्यामुळे मी पूर्ण परिच्छेद वाचते आणि त्यानंतर मग आपण प्रश्नांकडे जाऊया. जेव्हा मोठा परिच्छेद येईल तेव्हा मात्र आपण आधी प्रश्न वाचू आणि त्यानंतर त्याचं उत्तर पॅसेजमध्ये वाचत नोट डाऊन करू. बघा, परिच्छेद वाचते मी. लॉंग ॲगो men and animals could talk to each other. काही वर्षापूर्वी माणसं आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी जे आहेत ते एकमेकांशी बोलत होते. वन्स एकदा काय झालं, अ मॅन अँड अ लायन, एक माणूस आणि एक सिंह गॉट टॉकिंग, दोघं बोलायला लागली. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. त्याच्या ताकदीवर त्या लायनला सिंहाला खूप प्राऊड फील होत होतं, म्हणजे खूप गर्व होता. त्याला वाटायचं की आय एम द किंग ऑफ बीस्ट, म्हणजे मी क्रूर आहे, मी कोणालाही मारू शकतो, मी काही करू शकतो, मला सर्वजण घाबरतात. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन, कोणत्याही माणसापेक्षा मी नक्कीच ताकदवान आहे. दॅट इज वाय मेन फेअर मी, आणि त्यामुळं काय होतं की मला सगळे माणसं जी आहेत ती घाबरून असतात, कारण मी स्ट्रॉंग आहे, आय एम अ किंग ऑफ बीस्ट, मी क्रूरपणा माझ्यामध्ये ठासून भरलेला आहे किंवा मी राजा आहे असं त्या लायनला वाटत असतं. हे एक स्टोरीचं एक परिच्छेद आपल्याला दिलेला आहे आणि त्यावर आधारित 3 प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न काय आहे पहा. पहिला प्रश्न आहे द लायन इज किंग ऑफ ... पर्याय वाचूया. मेन, फर्स्ट अल्टरनेटिव्ह इज मेन, सेकंड अल्टरनेटिव्ह इज बीस्ट, थर्ड इज ॲनिमल्स अँड मेन, फोर्थ इज लायन. द लायन इज किंग ऑफ. लायन म्हटला होता बघा, आय एम द किंग ऑफ बीस्ट, म्हणजे मी क्रूरतेचा राजा आहे. पर्याय क्रमांक किती येणार? 2 येणार. पुढे पहा, दुसरा प्रश्न बघूयात. हू वॉज फेअर टू लायन. कोण घाबरत होतं लायनला? फर्स्ट मॅन, बीस्ट, वुमन,
वुमेन अँड लायन. हू वॉज फेअर टू लायन. इथे शेवटच्या वाक्यात आहे दॅट इज वाय मेन फेअर मी. म्हणजे मॅन ह्याचं करेक्ट अल्टरनेटिव्ह असणार आहे. पुढे पहा, थर्ड क्वेश्चन. याच पॅसेजवर आधारित हा पण प्रश्न आहे. व्हॉट अबाउट द लायन इज व्हेरी प्राऊड. कशाबद्दल बरं त्याला प्राऊड फील होत होतं? कशाबद्दल त्याला असं वाटत होतं की मी खूप प्राऊड वाटते मला, म्हणजे गर्व वाटतोय, मी म्हणजे कोणतरी वेगळं आहे. का वाटतंय? तर पहा तिसऱ्या लाईनमध्ये, द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. स्ट्रेंथ मीन्स ताकद. ते अल्टरनेटिव्ह शोधायचा, आपण पर्याय शोधायचा. पहिला आहे फेअर, घाबरणे, स्टॉकिंग, बोलणे, स्ट्रेंथ, ताकद, अँड फॉरेस्ट. फॉरेस्ट मीन्स जंगल नाही, म्हणजे स्ट्रेंथ हा एक पर्याय जो आहे तो बरोबर आहे. पहिला परिच्छेदवर आधारित आपण 1 to 3 असे 3 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. पॅसेज आधी नीट वाचायचा, छोटा असेल तर, त्यानंतर प्रश्न सोडवायचे. अल्टरनेटिव्ह वाचून योग्य अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करायचं. जर छोटा परिच्छेद असेल तर आधी परिच्छेद वाचायचा आणि त्यानंतर प्रश्न सोडवायला घ्यायचे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. चित्रवर्णनाचा नेहमीच प्रश्न विचारलेला असतो आणि सोपा असतो, मार्क्स मिळवून देणारा असतो. याचे मार्क्स तर अजिबातच घालवायचे नाहीत कोणीसुद्धा. पहा, इथे एक स्टिक दिलेली आहे आणि बॉल. मग इथे प्रश्न काय विचारला आहे? नेम ऑफ पिक्चर. या पिक्चरचं नाव काय आहे? क्रिकेटची बॅट आहे का ही? तर नाही, पहिलं चुकलं. टेनिस? नो. खो खो? खो खोमध्ये तर वापरतच नाही आपण बॉल वगैरे. म्हणजे ही आहे हॉकी स्टिक. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे. जेव्हा तुम्ही वर्ड रजिस्टर हा टॉपिक जेव्हा तुम्ही पक्का कराल तेव्हा तुम्हाला याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत प्ले संदर्भात किंवा रिलेटेड वर्ड्समध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल. त्यासाठी त्या वर्ड रजिस्टरचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आयडेंटिफाय द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे काय? तर बघा, आपण मागे शिकलो आहे की शब्दाचं संक्षिप्त रूप, छोटंसं रूप असतं की ज्यामध्ये काही अक्षर असतात ती लोप पावलेली असतात आणि मग त्याचा अर्थ मात्र बदलत नाही. पण शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण. शॉर्ट फॉर्म नाही म्हणता येणार, संक्षिप्त रूप त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे आहेत ते आपण शोधायचे आहेत. आता इथं काय म्हटलं की करेक्ट कोणतं आहे? करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणतं आहे सांगायचं. पहिला बघा, पहिला आहे आरंट. आरंट म्हणजे आर नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. आय हॅव, आय अँड हॅव. ओके. देन विल नॉट, विल नॉट, वी विल, वी विल. ओके. बघा, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे ॲपॉस्ट्रोफी असते आणि ॲपॉस्ट्रोफी योग्य ठिकाणी असेल तर आणि तरच त्याचा अर्थ बदलत नाही. त्या शब्दाचा अर्थ जो आपल्याला हवा आहे त्या वाक्याशी रिलेटेड तो असतो. बघा, विल नॉटमध्ये इथे मी जर पहिला ऑप्शन पाहिला, विल नॉट नाही सॉरी, आरंटमध्ये आर नॉटचा जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो अगदी बरोबर आहे. AREN अँड देन ॲपॉस्ट्रोफी अँड देन टी, म्हणजे NOT, आर नॉट. ओचा लोप पावला आणि तिथे ॲपॉस्ट्रोफी आली. ओके. त्यानंतर आय हॅव. आय हॅवमध्ये असं यायलाच नको हवं होतं. आय हॅव, आय अँड ॲपॉस्ट्रोफी देन VE असं हवं आहे. आय हॅव. विल नॉटचं ओंट येतं, WONT.
बरोबर आन्सर आहेत ते लिहिते मी. वोंट. आणि वी विलचं काय येणार? कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल. आय हॅवचं इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आरंट जे आहे ते करेक्ट आहे, बाकी सगळे चुकलेले आहेत. त्यामुळं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आर नॉट, विल नॉट, आय हॅव, वी हॅव, वी विल, आय एम, आय विल यासारखे जेव्हा शब्द येतात तेव्हा नेमकं ॲपॉस्ट्रॉफी कुठे हवं या संदर्भातला एक तरी प्रश्न येतोच येतो. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पक्कं करायचं आहे. नेक्स्ट पाहूयात. सोपं असते, फक्त शब्दसंपत्ती आपल्याकडे कमी असते आणि मग आपण घाबरून जातो प्रश्नाला, का अर्थच कळला नाही प्रश्न सोडवणार तरी कसं, होय की नाही. बघा, खूप सोपा आणि छान प्रश्न आहे, मार्क मिळवून देणार आहे. स्काय, सहसंबंध जसा मराठीमध्ये असतो तसा इथे ते 2 डॉट दिलेले दिसत आहेत बघा. स्कायच्या पुढे दिलं आहे ब्ल्यू. स्काय म्हणजे आकाश. आकाश कसं असतं, तो त्याचा रंग दिला आहे, ओके, ब्ल्यू. आणि पुढे हा शब्द दिला आहे. कधी कधी काय होतं, हा पुढे शब्द काय दिला आहे तेच कळत नाही आपल्याला. मग ते ऑप्शनमधून आपण उत्तर काढणार कसं? त्यासाठी रोज 5 स्पेलिंग जे आपल्या बिटावर पण येतात बघा, ते स्पेलिंग पाठ करणे, लिहून ठेवणे तितकंच महत्त्वाचं आहे. काही लगेच सगळे प्रश्न स्पेलिंग पाठ होतात असं नाही. रोज तुम्ही सध्या 1, परत 2, परत 5 असं वाढत गेलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा शिष्यवृत्तीत होणार आहे. स्काय ब्ल्यू, आकाश जर निळं आहे तर टर्मरिक म्हणजे हळद. हळद कशी आहे? आता तुम्ही लगेच पटकन उत्तर द्याल. हळद म्हटलं की त्याचा रंग येलो. पण मग अशी टर्मरिक म्हटलं की मग तितकंसं प्रत्येकाच्या लक्षात नाही आलं व्हॉट इज मीन बाय टर्मरिक, कळलं नाही. मग ग्रीन असेल का, पिंक असेल का, ब्राऊन असेल असा विचार आपण करतो. तर बघा, ग्रीन हळद असते का? नाही. पिंक असते का? नाही. ब्राऊन तर नाहीच नाही. म्हणजे येलो इज करेक्ट अल्टरनेटिव्ह. येलो पिवळा. यासाठी सगळ्या रंगाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. त्याचे स्पेलिंग्स माहिती असणं गरजेचं आहे. परत रिलेटेड वर्ड्स, वर्ड डिक्शनरी हे सगळे येते त्यामध्ये. पुढे पहा, महत्त्वाचा चांगला प्रश्न आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर. कधी कधी वाटतं खूप अवघड आहे आपल्याला, ॲक्च्युली तो मार्क्स मिळवून देणारा प्रश्न आहे. पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्ही ना प्रश्नामध्ये असं, आता मी कसं अल्फाबेटिकल ऑर्डरला अंडरलाईन केली तसं तुम्ही पण ते ठराविक शब्द असं अंडरलाईन करायला शिका. म्हणजे काय होईल, आपलं लक्ष त्यावर जाईल आणि मग नेमकं काय प्रश्नात विचारलं, जर भलेही आपल्याला पूर्ण प्रश्न वाचता नाही आला तरी त्या शब्दांवरनं लक्षात येईल की नेमकं काय करायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय, वर्णानुक्रमे लावायचं. वर्णानुक्रम म्हणजे काय, तर आपलं जे ABCD झेडपर्यंत आपण शिकलो आहे पहिल्याच तासाला, त्याप्रमाणे लावायचे अक्षर. जसे आपण मराठीमध्ये मुळाक्षराच्या क्रमानं शब्दाची रचना करतो त्या पद्धतीनं इथं काही शब्द दिलेले आहेत. हे शब्द आहेत वरचे आणि या शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे, अल्फाबेटिकली ऑर्डर लावायची आहे. त्यामध्ये वर्णानुक्रमे ती ठेवायची आहेत. आता आपल्या लक्षात येईल, प्रत्येक प्रश्न हा एस अक्षरानं सुरू झाला आहे. म्हणजे असे पण 5वे प्रश्न असतात आपल्या डोक्यात. ABCD म्हटल्यानंतर चला एचा पहिला शब्द, बीचा दुसरा, सीचा तिसरा, इतकं सोपं नाही ते. एस वरूनच सगळे शब्द दिलेत. शिप, स्वान, स्नेल अँड स्पायडर. आता यामध्ये आपल्याला लावायचं आहे वर्णानुक्रम. सगळे एस वरून आहेत, ओके. एस 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 अँड एस, हे लिहिलं. त्यानंतर आपण काउंट म्हणूयात, ABCD म्हणूयात मनात. ABCDEFG एच येते ना, यामध्ये सेकंड अल्फाबेट कुठे एच आहे का पाहूयात. तर आहे. कोणता आहे? शिप. पहिला शब्द लिहिला शिप. आता शिप यामध्ये कुठे कुठे आहे पर्यायामध्ये, तर ह्यात
पहिला पर्याय ते दुसरा आहे, तिसऱ्यामध्ये पहिला अक्षर शीप नाही, म्हणजे हा पर्याय आपला बाद झाला. ओके, राहिले फक्त 3 पर्याय. आता पुढे पाहूयात. शीप झालं, एच झालं, एच नंतर आय. आय कुठे आहे का? नाही. जे, के, एल, एम, एन, येस एन. एस नंतर एन आलेला आहे, स्नेल. आता एवढं शोधल्यानंतर सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. बघा, शीप आणि स्नेल कुठं सिक्वेन्स दिसतोय पर्यायात? आहे का इथे? म्हणजे पर्याय क्रमांक 2 आलं उत्तर. तरीसुद्धा आपण पुढे पाहूयात. स्नेल नंतर काय एन झालं. हां, एन, ओ, पी, पी आलं, स्पायडर, स्पायडर, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, एन, डब्ल्यू, एस, डब्ल्यू, स्वान, राजहंस. म्हणजे हा जो क्रम आहे तो अल्फाबेटिकली बरोबर आहे. म्हणजे याचं ॲन्सर आहे पर्याय क्रमांक 2. लक्षात येते? ठीक आहे, चला पुढे जाऊयात आपण. थोडंसं इरेज करते. माझा ब्लॅकबोर्ड खूपच खराब झालेला आहे. चला नेक्स्ट. आपण कोडे घालतो ना, पझल्स अँड रिडल्स शिकलो आहे आपण ऑनलाईन तासिकेमध्ये सुद्धा. मराठीत पण आपण कोडे घालतो, हुमनं पण म्हणतात इकडं. तर आय ॲम ॲनिमल, माय नेम इज. मी एक प्राणी आहे, माझं नाव सांगा. असा क्लू दिला आहे आपल्याला आणि आपण त्यातून शोधायचं आहे. इथं प्राणी विचारलेला आहे, आय ॲम ॲनिमल. मग ॲनिमल कुठला आहे ह्यातला ते आधी शोधून काढू. कॅमल, ईगल पक्षी आहे, गरुड, सनफ्लॉवर, सूर्यफूल, डॉल, टॉय आहे, बाहुली. म्हणजे उत्तर आहे कॅमल हा एकमेव ॲनिमल यामध्ये दिलेला आहे. सोपा प्रश्न आहे. आय एम ॲनिमल, माय नेम इज कॅमल. ठीक आहे, पुढे यावर चर्चा करण्यात काय एवढा महत्त्वाचा नाही आहे. पुढे पहा. महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचा, फक्त जास्त चर्चा नको त्यावर. पुढे पहा. चूज फ्रॉम द फॉलोइंग द wrongly spelled month of the year. wrongly spelled. एक मंथ ऑफ द इयर, एक असं महिन्याचं नाव आहे की जेचं स्पेलिंग चुकलेलं आहे. त्याचं स्पेलिंग चुकले. पाहूयात. ऑक्टोबर, आपल्याला खूप सवय असते ऑक्टोंबर म्हणायची. मग पहिला ऑप्शन आपण पाहतो OCTO. अरे एम राहिले वाटतं. चला पहिला ऑप्शन करेक्ट म्हणून देतो. ॲक्च्युली ऑक्टोबर असते ते, OCTOBER, ऑक्टोबर. फेब्रुवारी करेक्ट आहे, म्हणजे हे पण येणार नाही. मार्च, MARCH बरोबर आहे. सप्टेंबर पहा बघू. सप्टेंबरचं स्पेलिंग SEPTEMBER. सप्टेंबर आहे का तसं? काहीतरी मिसिंग आहे ना. एस नंतर ई द्यायला राहून गेलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे हवं होतं रॉंगली स्पेल्ड, चुकून काहीतरी मिस्टेक झाली त्या स्पेलिंगमध्ये लिहिताना, ती शोधायची होती. तर ऑक्टोबर येणार नाही. फेब्रुवारी पण बरोबर आहे स्पेलिंग आणि सप्टेंबर चुकलेलं आहे, म्हणून आपलं करेक्ट ॲन्सर आहे 4. चला नेक्स्ट पाहूयात. आयडेंटिफाय द अपोजिट वर्ड ऑफ गिवन वर्ड. अपोजिट वर्ड्स शिकलेलो आहोत आपण. सोपा शब्द दिला इथे. शब्द आहे लार्ज. लार्जला अपोजिट वर्ड कोणता आहे? टॉल, स्मॉल, बिग अँड फॅट. टॉल म्हणजे काय? तर उंच. स्मॉल लहान. फॅट जाड. बिग मोठा.
पटकन लार्ज म्हटलं, मुळात लार्ज म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे. लार्जचा अर्थसुद्धा मोठा, भव्य असा लार्ज. मग अपोजिट वर्ड विचारला आहे म्हटल्यानंतर मोठाला अपोजिट वर्ड येणार स्मॉल. म्हणजे आपलं 2 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर येणार आहे. चल पुढे. Which of the small words from wonderful is not meaningful? Is not meaningful. नॉट म्हटले. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. नॉट मिनिंगफुल अर्थपूर्ण नसलेला. काय शोधायचं आहे? विच ऑफ द स्मॉल वर्ड्स, छोटा शब्द शोधायचा. कशापासूनचा? फ्रॉम वंडरफुल. वंडरफुल या शब्दातील छोटा पण मिनिंगफुल नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघूया. पहिला आहे ओन. WON, ओन आहे. आहे शब्द ऑन आहे. ऑन्डर, देन वंडर. बघा, ओन म्हणजे जिंकला, ऑनच्या वर. वंडर आश्चर्य वाटणे, नवल. आश्चर्य, नवल, अचंबा असं आपण वेगवेगळे शब्द त्याला घेतो, ते म्हणजे वंडर, हे की नाही. मग आता ऑन्डर म्हणजे व्हॉट इज मीन बाय ऑन्डर? नाही ना, मिनिंगफुल वाटत नाही ना आपल्याला. बाकी सगळ्यांचे मात्र अर्थ माहीत आहेत. म्हणजे वंडरफुलमध्ये नॉट मिनिंगफुल कोणता शब्द असेल तर ऑन्डर हा शब्द आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे. पुढे पहा. यू हॅव डन अ मिस्टेक इन युअर क्लास. युअर फ्रेंड आस्क्ड अबाउट इट. देन व्हॉट इज युअर रिस्पॉन्स? मी परत एकदा वाचते. यू हॅव डन अ मिस्टेक इन युअर क्लास. तुमच्याकडून काहीतरी चूक झाली तुमच्या वर्गामध्ये. युअर फ्रेंड आस्क अबाउट इट. तुमच्या मित्रानं तुम्हाला त्याबद्दल विचारलं, चुकीबद्दल. देन व्हॉट इज युअर रिस्पॉन्स? मग तुमचा त्यावर काय तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही थँक्यू म्हणाल? अरे बरं झालं माझी चूक सांगितलीस, थँक्यू असं म्हणाल? नक्कीच नाही ना. राग येऊ शकतो तुम्हाला. कीप क्वाईट, शांत राहा, तू काय जास्त बोलू नको, असंही नाही म्हणणार. इट्स डझंट मॅटर, जास्त काय मनावर घेऊ नकोस. डझंट मॅटर, जास्त विचार करू नकोस, असं म्हणणार आहे का? मी जे चूक केली आहे त्यावर काय जास्त विचार करू नको, इतकं काय ते महत्त्वाचं नाही, असं आपण नाही म्हणू शकत. आय बेग पार्डन हे म्हणणार आहोत. तर याचा अर्थ काय हे कळलं पाहिजे. जेव्हा आपल्याकडून एखादी मिस्टेक होते, चूक होते, तेव्हा पटकन आपण सॉरी म्हणून जातो. मग सॉरी म्हटल्यानंतर समोरचं जरी रागावलेला असेल आपल्या चुकीबद्दल, तरी तो त्याचा जो राग आहे तो शांत येतो सॉरी या शब्दाने. आपण सीक परमिशन्स अँड तो टॉपिक घेतला होता पहा, त्यामध्ये सॉरी, थँक्यू हे जे मॅजिक वर्ड आहेत ते कधी वापरायचे ह्याच्याबद्दल चर्चा केली होती. आय बेग पार्डन हे त्याच संदर्भातला एक शब्द आहे की मला माफ करा किंवा सॉरी या अर्थानं हा शब्द आहे. लक्षात ठेवायचा आहे हा शब्द. पुढे पहा. चूज द करेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल. चूज द करेक्ट पेअर अशी एक पेअर निवडायची आहे, जोडी निवडायची आहे की ज्यामध्ये सिंग्युलर अँड प्लुरल करेक्ट असेल. बॉक्स, बॉक्सेस आपण शिकलो आहे. एक्स आलं, पुढं ES पाहिजे, म्हणजे हे चुकलेलं आहे. रॅट, रॅट्स ओनली एस हवं होतं, ES केलं आहे, चूक. बुश, बुशेस इज करेक्ट. देन आर्म, आर्मी नो, आर्म्स. ठीक आहे. बघा, म्हणजे आपला पर्याय आहे 3, पर्याय क्रमांक. बुश, बुशेस. झुडूप, झुडपे. ठीक आहे. पुढे पहा. टाईमवर आधारित आपण
प्रश्न बघणार आहोत. विच क्लॉक शोज द 9 o'clock? 9 o'clock. 9 वाजलेले आहेत असं दाखवणारं घड्याळ कोणतं आहे? सोपं आहे. बऱ्याचदा तुम्हाला मी एक लेसन मिस घेतलेला आहे. मला वाटतं की जेव्हा 12वर काटा येतो तेव्हा मिनिट काटा 12वर येतो तेव्हा पूर्ण वाजलेले असतात. मग किती का असेना ते 8वर असेल तास काटा, 12वर असेल किंवा 6वर असेल, 4वर असेल. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 येणार. 9 o'clock. हा मिनिट काटा जो आहे तो लांब असतो. पहिल्या घड्याळात बघा 9:30 वाजलेत म्हणजे 9:30. देन 9:45. दुसऱ्या घड्याळात 9:45 म्हणजे अजून 10 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत. क्वार्टर म्हणजे पिरियड ऑफ 15 minutes इज कॉल्ड क्वार्टर. म्हणजे एका 15 मिनटाचा जो कालावधी आहे 15 मिनटाच्या कालावधीला क्वार्टर म्हटलं जातं. पुढे पहा 9 वाजायला अजून 15 मिनटं बाकी आहेत म्हणजे 9:45 येणार इथे पण. इथे 10 वाजायला 15 मिनटं बाकी होती, इथं 9 वाजायला 15 मिनटं बाकी आहेत आणि इथं 9:30 वाजलेत. याचा अर्थ पर्याय ऑप्शन क्रमांक 3 जो आहे तोच करेक्ट आहे. चला पुढे. आत्ताच मकर संक्रांत झाली होय की नाही? तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आपण प्रत्येकाला म्हटलं. मकर संक्रांती कम्स इन ... मंथ असा प्रश्न आहे. कोणत्या महिन्यात येते? नोव्हेंबर, जानेवारी, डिसेंबर अँड एप्रिल. सोपा आहे आन्सर. तुम्ही पटकन द्याल. दिलंही असेल एक्झाममध्ये. जानेवारी. मकर संक्रांती हा शब्द वाचता आला पाहिजे. कम्स इन ... मंथ. मंथ म्हणजे महिना कोणता हे पण विचारलेलं आहे. पुढे. हे सोपे प्रश्न आहेत. यावर जास्त चर्चा करायला नको आपण. मेक अ मीनिंगफुल वर्ड फ्रॉम गिवन लेटर्स. मीनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. कशापासून? हे जे शब्द लेटर्स अक्षरं दिलेले आहेत त्यापासून मीनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. BEOLNW. आता पहिला पर्याय बघा. LOW. लोपी म्हणजे काय? मीनिंगफुल आहे का? नाही. एल्बो. एल्बो. देन बोल्व आणि लो. बघा बरं कोणता येईल पर्याय बरोबर? BOLWE म्हणजे काय? त्याचा काय अर्थ येतोय का? नाही. मग आपण बिलोचा अर्थ काय येतो बघा. BELOW. बिलो. अप, डाऊन, बिलो असं काहीतरी शिकलोय का? आठवा पाहू. किंवा ELBOW. एल्बो. एल्बो म्हणजे काय? जरा आठवून पाहायचं. कोणते कोणते शब्द तयार होते ते पाहायचं आहे. ह्यामध्ये सगळे लेटर आले पाहिजेत हे पण महत्त्वाचं आहे. ELBOW. एल्बो अँड बिलो. यामध्ये एल्बो आणि बिलो हे दोन्ही शब्द बरोबर येत आहेत. दोन्ही पर्याय आपण बरोबर लिहू शकतो. असे प्रश्न अक्षरांपासून शब्द तयार करणे येऊ शकतात. एल्बो म्हणजे कोपर आणि बिलो म्हणजे खाली. बिलो. ओके. पुढे पहा. 14 आणि 15वा प्रश्न हा सॉल्व द पझल्स या संदर्भात आहे. सोपा आहे बघा. सोपा प्रश्न आहे. काय म्हटलंय? 14वा आणि 15वा प्रश्न सॉल्व द पझल्स. GO.D. GO.D. इथे आपल्याला भरायचं आहे आणि P.ND.
सी लिहिलं तर काही अर्थपूर्ण शब्द येणार नाही, म्हणजे इथं आपल्याला ओ भरता येईल. POND पॉन्ड, GOOD गुड, पॉन्ड अँड गुड. ई आणि एन हे सुद्धा ऑप्शन चुकीचे आहेत. पुढे पहा 15वा प्रश्नही तसाच आहे. SHN बी लिहिलं नाही येत अर्थपूर्ण, ई लिहिलं येत नाही, यू नाही, वाय येस, सायकल अँड शाय हे 2 शब्द बरोबर आहेत, लाजाळू आणि सायकल. डॉट डॉट गर्ल, क्लेवर गर्ल, नॉटी गर्ल, काइंड गर्ल अँड ऑल ऑफ देम. पहा यामध्ये ॲडजेक्टिव्ह आपण म्हणतो, विशेषणं लावायचे आहेत. क्लेवर म्हणजे काय? हुशार, नॉटी खोडकर, काइंड दयाळू, ऑल ऑफ देम सगळेच. म्हणजे आपण पर्याय निवडताना क्लेवर गर्ल म्हणून पटकन पहिला पर्याय चूज करतो, तसं न करता सगळे पर्याय वाचून ऑल ऑफ देम घ्यायचं आहे. पुढे पहा. फाइंड आउट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. चित्र एक दिलं आहे, त्यांची नावं दिलेली आहेत, स्माइली काढलेले आहेत. प्रश्न आहे गोपाल इज डॉट डॉट टू रश्मी. गोपाल कुठे आहे? रश्मीपासून कुठे आहे? गोपाल हा आहे गोपाल, दाखवते मी, आणि ही आहे रश्मी. गोपाल इज डॉट डॉट टू रश्मी. अप वर आहे का? अप नाही. लेफ्ट डाव्या बाजूला आहे का? येस डाव्या बाजूला आहे, म्हणजे लेफ्ट टू या बाजूला आहे ना, इथून इकडे लेफ्ट. हा एरो आहे तो राईट, आणि स्ट्रेट सरळ सरळ पुढे असं आला असतं, तर लेफ्ट हा ऑप्शन बरोबर आहे. पुढे पाहूयात. आय एम 2 लेटर वर्ड. आय एम अ वर्ब अँड इज अपोजिट ऑफ कम. हू एम आय. मगाच्यासारखाच प्रश्न विचारलेला आहे, पजल दिलेला आहे. इथं काय म्हटलं आहे? आय एम 2 लेटर वर्ड, मी 2 अक्षरी शब्द आहे. आय एम अ वर्ब, मी एक क्रियापद आहे. अँड इज अपोजिट टू कम. कम या शब्दाला मी अपोजिट आहे, म्हणजे कम म्हणजे येणे आणि जाणेला काय आहे? हू एम आय, मी कोण आहे बरं? डू, इन, गो, ऑन. याचा उत्तर आहे करेक्ट गो. गो म्हणजे जाणे, कम म्हणजे येणे. आतापर्यंत आपण जे प्रश्न घेतले, पिक्चर रीडिंग, टाईमवर आधारित किंवा अल्फाबेटिकली ऑर्डर, रिलेटेड वर्ड, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स, चित्रवर्णन, पॅसेज, या सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. थँक्यू.